नमस्कार, मी भावना आपल्या सगळ्यांचे द विधाते कुटुंब या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्या सगळ्यांसाठी साधी आणि सोपी साबुदाणा वड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ह्याच्यासाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेऊ. त्यात थोडं जिरं पण टाकून घेऊया. हे वाटण झालं. मी इथे रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा घेतला आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणा छान मोकळा झाला आहे. आपण आता याच्यामध्ये उकळलेले 4 मध्यम आकाराचे बटाटे कुस्करून टाकूया आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. आधी आपल्याला याची बाइंडिंग म्हणजे आपल्याला वडा बनवता येणार की नाही ह्याच्यासाठी छान असं मिश्रण एकजीव करायचं आहे. आपल्याला जेव्हा कळलं की मिश्रण एकजीव झालेलं आहे छान, म्हणजे आपण याचा वडा बनवू शकतो, त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये हिरवं वाटण जे आपण करून घेतलं आहे हिरव्या मिरची आणि कोथिंबीरीचं ते ॲड करून घ्यायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ, मी इथे धने-जिऱ्याची पूड घेतलेली आहे थोडी आणि थोडा ओवा टाकलेला आहे. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ. आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता आपण याचे वडे तयार करून घेऊ. मी सगळे वडे अशा प्लेटमध्ये तयार करून घेतलेले आहेत. आता आपण तळायची तयारी करूया. पॅनमध्ये तेल तापायला ठेवूया. मी इथे तयार केलेल्या वड्यांना थोडं तीळ लावून घेते. तेल छान तापले. आता आपण त्यामध्ये एक एक वडा सोडून घेऊ आणि छान तळून काढू. आपल्याला हे सगळे वडे मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहे. वडे तळत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासोबत खायला गोड दही तयार करून घेऊया. दह्यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घेऊ आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ. म्हणजे आपले वडे तयार होतपर्यंत साखर छान विरघळली जाईल. थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून बाजूला ठेवू. आता आपण हिरवी चटणी बनवूया. यासाठी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि 3 ते 4 चम्मच भाजलेले तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकू. मी 2-3 मिरच्या, दही टाकू आणि हे मिश्रण छान मिक्सरमधून वाटून घेऊ. पातळ अशी हिरवी चटणी तयार केलेली आहे. वडे छान तयार झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. चला तर मग प्लेटिंग करून घेऊ. तुम्ही पण अशा प्रकारे साबुदाणा वडा ट्राय करा आणि सोबतच हिरवी चटणी सुद्धा ट्राय करा. मला तर खूप आवडली. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच चविष्ट बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.